राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान भोगावती नदीवर बांधला जाणारा पूल आता पूर्णत्वाच्या मार्गावर आला असून डिसेंबर अखेर त्याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। या पुलामुळे महापूर काळात नाव किंवा मोठा फेरा मारून प्रवास करावा लागत असलेल्या आवळी खुर्द, घुडेवाडी, कंथेवाडी, कांबळवाडी, मुसळवाडी, कळकवाडी, तरसंबळे आदी गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। 11,31,00,000च्या निधीतून हे बांधकाम होत असून जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यापासूनच वाहतूक सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। पावसाळ्यात भोगावती नदीवर पूर आल्यावर नदीच्या पलीकडील 10-12 गावातील लोकांना राधानगरीकडे किंवा भोगावती कोल्हापूरकडे जाण्यासाठी एकतर नावेचा आधार घ्यावा लागत होता, नाहीतर कसबा ताराळे किंवा शिरगाव बंधाऱ्यावरून जादा अंतरावरून प्रवास करावा लागत होता। नागरिकांची ही अडचण ओळखून तत्कालीन आमदार व सध्याचे राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नाबार्डमधून 11,31,00,000चा निधी मंजूर केला आहे। 3 फेब्रुवारी 2024 रोजी या कामाचं उद्घाटन झालं। दरम्यान काही महिने हे काम बंद होतं, पण ज्यावेळी हे काम सुरू झालं त्यावेळेपासून काम गतीनं सुरू झालं। पुलाचं काम डिसेंबर अखेर पूर्णत्वास जाणार आहे। येत्या नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2026च्या पहिल्या आठवड्यात या पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याचं भोगावती नदीच्या दोन्ही तीरावरील गावातील नागरिकांना प्रवासाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। या पुलाच्या उभारणीनं या परिसरातील नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे। लवकरात लवकर या पुलाचं बांधकाम पूर्ण होणार आहे। दरम्यान वाहतूक सुरू झाल्यानंतर आवळी बुद्रुक येथे मुख्य राज्यमार्गावर पुरामुळे पाण्याची फूग येऊन पुन्हा वाहतूक ठप्प होईल, तसेच शेतात पाणी शिरून पिकाचं नुकसान होईल अशी येथील शेतकऱ्यांना भीती वाटते। याबाबत संबंधितांना विचारलं असता या पुलाचे 20 मीटरचे 5 गाळे केले असून त्यातून पाणी सहज वाहून जाईल असं त्यांनी सांगितलं। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे। जिल्ह्याचे पालकमंत्री, आरोग्यमंत्री असताना देखील दिली या गावचं नवं 12 खेड्याचं चांगलं झालं पुलामुळे झालं। आणि तुम्हाला सांगतो मी एवढं काम त्यांनी केलेलं आहे की हे 10-12 गावचं तरी काही म्हणजे एकदम सुविधा झालं सगळं। हे करून अंतर कमी पडलं, सगळं हे झालं आणि अडचणी दूर झाल्या लोकांच्या हेतून जाण्याचं, म्हणजे हे चांगलं केलं होतं आंबेडकर साहेबांनी। तुमच्या काय प्रतिक्रिया ह्या तालुक्यातल्या जे आंबेडकर साहेबांनी जे काम केलंय ते कशा पद्धतीचं केलं असं? आंबेडकर साहेबांनी हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। सगळ्यात लोकांच्या अडचणी दूर केल्या पुऱ्या भागात आणि आतापर्यंत मला वाटतं असले मंत्रीच कोण हे झालेलं नाही आतापर्यंत। आणि या भागाचा विकास म्हणजे विकास कमी आता जवळजवळ मला तसं कोल्हापूर जिल्ह्यात चांगलाच विकास केला आहे आरोग्य खात्याला, ह्याला त्याला सगळ्याला। तुमचं नाव कसं? तुमचं नाव? श्रीपती चौगले, प्रगती शेतकरी। तुमचं नाव? बंडू बाळकवडे। बरोबर। ह्या धरणामुळे तुम्हाला कसा फायदा झाला? एकदम चांगला फायदा झालेला आहे। म्हणजे किती गावांचं सुख झालेलं आहे? 12 गावांची सोय चांगली झाली। आंबेडकर साहेबांनी ह्या गावात नव्हे तर राधानगरी तालुक्यात तुम्हाला वाटते असं आमदार होणे नाही? बरं, हे आमदार होणेच नाही म्हणजे झालं ते फायदे झाले। ठीक आहे। आंबेडकर साहेब काय गोरगरिबांचे हे आहेत, गोरगरिबांचं सुद्धा ऐकून घेतात, सगळे हे करतात आणि मन मिळवू हे आहेत होते। शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणार ते मी मंत्री आहे किंवा हे असं नाही, रस्ता उभा राहून ते येणारे माणसं हे आहेत ते। तसं बघायला गेलं तर या भागाचं म्हणजे दंदनवन करून टाकलं तिने।